खास उन्हाळ्याकरता शरीराला थंडावा देणारा, पचायला हलका असा जाळीदार मस्त दुधीचा नाश्ता आज आपण तयार करणार आहोत. चला तर मग जास्त वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी तांदूळ घेतलेले आहेत. हे तांदूळ रेशनचे तांदूळ आहेत. 1 कप तांदूळ घेतलेले आहेत. तुम्ही कुठलाही जाड तांदूळ घेऊ शकता. पाव कप उडदाची डाळ आणि पाव कप पोहे घेतलेले आहेत. पाव चमचा इथे मेथीचे दाणे घेतलेले आहेत. त्याला स्वच्छ 2 ते 3 पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचं आहे. चांगलं चोळून चोळून धुवायचं, म्हणजे ह्यातली घाण जी असेल, पावडर असेल, ते निघून जाईल. आता डाळ तांदूळ आपण धुवून घेतलेले आहे 2 ते 3 वेळा. ह्यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि 5 ते 6 तासाला भिजत ठेवायचं आहे. 5 ते 6 तासानंतर डाळ तांदूळ चांगले भिजलेले आहेत मस्त. ही सगळी प्रोसेस जी आहे ती आपल्याला आदल्या दिवशी करायची आहे. आता यातलं पाणी काढून टाकायचं. यानंतर माझ्याकडे आहे दुधी. तर इथे दुधी मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे. तुम्ही सालासकट पण हा दुधी किसून घेऊ शकता. इथे मी साल काढून घेते आहे दुधीचं. यानंतर दुधी जो आहे तो आपण चिरून घेऊया. तुम्हाला जर ह्याच्या बारीक बारीक फोडी तयार करायच्या असतील तशासुद्धा करू शकता, पण मी इथे दुधी किसून घेणार आहे. तर दुधीच्या बिया ज्या आहेत त्या थोड्याशा जाड आहेत, त्याच्यामुळे मी ह्यामधल्या बिया काढून टाकते. कवळ्या असतील बिया तर त्या देखील तुम्ही घेऊ शकता. दुधी आपण व्यवस्थित स्वच्छ करून घेतला. आता याला मी किसून घेते. इथे बघा, हा दुधी किसून झालेला आहे. आता तुम्हाला दाखवते, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की साधारण 1 कप दुधी आपल्याला इथे घ्यायचा आहे किसलेला. आता हे डाळ तांदूळ आणि दुधी आपल्याला चांगलं बारीक मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. तर वाटताना यामध्ये आवश्यकतेनुसार थोडंसं पाणी घालायचं आहे. मात्र पाणी आपल्याला जास्त घालायचं नाही आहे. अगदी वाटण्यापुरताच आपल्याला पाणी वापरायचं आहे. तर आता मी हे वाटून घेते. बघा, इथे एकदम स्मूथ हे बॅटर तयार केलेलं आहे मी. असं स्मूथ बॅटर आपल्याला तयार करायचं आहे आणि याच पद्धतीने बाकीचं सगळं बॅटर मी तयार करून घेतलेलं आहे. आता हे 1 ते 2 मिनटं आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे, म्हणजे ह्यामध्ये हवा निर्माण होईल आणि आपलं हे जे बॅटर आहे किंवा पीठ आहे ते चांगलं फर्मेट होईल. आता याला रात्रभरासाठी असंच ठेवून देऊया आपण. दुसऱ्या दिवशी सकाळी बघा, हे पीठ जे आहे ते चांगलं फुलून येतं, घट्टसर होतं. आता मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा, मस्त याला जाळी पडलेली आहे. पीठ एकदम घट्ट झालेलं आहे. ह्यामध्ये पाणी वगैरे घालायची आपल्याला आवश्यकता नाही आहे. तर यामध्ये थोडंसं आपण मीठ घालूया चवीनुसार. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि याला 5 मिनटं आपण बाजूला ठेवून देऊ. तोपर्यंत आपण पटकन एक चटणी तयार करून घेणार आहोत. तर इथे मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे, 1 बारीक कांदा घेतलेला आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, 2 हिरव्या मिरच्या आणि 5 ते 6 लसूण पाकळ्या आहेत. 2 चमचे इथे तेल घेतलेलं आहे. 1 चमचा पांढरे तीळ घेतलेले आहेत, अर्धा चमचा साखर घेतलेली आहे, अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे. एवढं साहित्य आपल्याला चटणीसाठी लागणार आहे. पॅनमध्ये आता तेल घालायचं. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं. जिरं घालायचं. जिरं चांगलं फुललं पाहिजे. यानंतर बाकीचे सगळे जिन्नस मी बारीक करून घेतलेले आहेत, चिरून घेतलेले आहेत. ते सगळे जिन्नस घालून आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं आहे. लसूण घातला, मिरची घातली, कांदा घातला, कढीपत्ता घातला आणि इथे टोमॅटो देखील आपण घातलेला आहे. आता ह्याला चांगलं परतून घेऊया. हे चांगलं मऊ झालं पाहिजे, इथपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे, शिजवून घ्यायचं. यानंतर ह्यामध्ये तीळ घालायचे, साखर घालायची, चवीनुसार मीठ घालायचं आणि लाल तिखट घालायचं. आता पुन्हा ह्याला चांगलं परतून घेऊया. हे चांगलं आता मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं. आता हे शिजवून झालेलं आहे. गॅस बंद करायचा आणि याला थंड करून मिक्सरला वाटून घ्यायचं की आपली चटणी तयार. तर इथे बघा, ही चटणी तयार झालेली आहे. एका वाटीमध्ये आपण ह्याला काढून बाजूला ठेवून देऊया. आता इथे पीठ बघा, हे पीठ जे आहे ते चांगलं ढवळवून घ्यायचं आणि याचा आपण डोसा तयार करणार आहोत. तर इथे मी बिडाचा तवा घेतलेला आहे, त्यावर तेल घातलेलं आहे. तेल चांगलं पसरवून घ्यायचं. तवा चांगला गरम करून घ्यायचा आहे. यानंतर 1 पळी बॅटर घालायचं मध्यभागी आणि हलकंसं पसरवून घ्यायचं आहे. गॅस मात्र मोठा ठेवायचा आहे. तवा चांगला गरम होऊ द्यायचा, म्हणजे मग ह्याला जाळी छान पडते. चांगलं एकसमान पसरवून घ्यायचं आणि थोडासा हा डोसा जो आहे तो जाड ठेवायचा आहे. ह्याला बघा, अशी मस्त छिद्र पडायला लागलेत. ह्याच्यावर झाकण ठेवायचं. साधारण 1 मिनिटभर एवढं झाकण ठेवायचं. चांगलं शिजवून घ्यायचं ह्याला. ह्याला उलट करण्याची गरज नसते, पण मागे मी जेव्हा डोसा बनवला होता लाल भोपळ्याचा, तेव्हा बऱ्याच कमेंट आल्या की तुम्ही डोसा उलट केलेला नाही आहे, तो कच्चा राहिलेला आहे. मात्र सेट डोसा उलट करत नाही. उलट केला तर त्याचं
खालचा भाग जो आहे तो तव्याला चिकटतो, तवा खराब होतो आणि दुसरा डोसा पण खराब होतो. तरीसुद्धा मी आता सगळ्यांच्या आग्रहास्तव हा डोसा उलट केलेला आहे आणि दुसऱ्या बाजूने पण आपण शेकून घेऊया. आणि म्हणून वरून आपण ह्याला तेल लावलेलं आहे. दुसऱ्या बाजूने पण आपण ह्याला चांगलं शिजवून घेतलेलं आहे. आणि हा डोसा बघा मस्त असा जाळीदार असे डोसे तयार होतात. काही डोसे मी इथे तयार करून घेतलेले आहेत. याच पद्धतीने आपण दुसरा डोसा पण तयार करून घेऊया. छान असे जाळीदार मऊ लुसलुशीत डोसे तयार होतात. दिवसभर असेच राहतात. तुम्ही मुलांना टिफिनला सुद्धा देऊ शकता. तुमची मुलं जर भाज्या खात नसतील तर त्यांना यामध्ये दुधी आहे हे कळणार देखील नाही. इतका मस्त हा डोसा तयार होतो. नुसता डोसा खायचा नसेल तर ह्यामध्ये कांदा, टोमॅटो, मिरची आणि कोथिंबीर घालून देखील तुम्ही हा डोसा तयार करून घेऊ शकता. मस्त असे हे डोसे मी तयार करून घेतलेले आहेत. चटपटीत आपली चटणी पण तयार झाली आहे. डोशाला बघा किती मस्त अशी जाळी पडलेली आहे. अगदी सॉफ्ट मुलायम हा डोसा तयार होतो. तितकाच तो स्वादिष्ट देखील लागतो. कोणी सांगणारच नाही की हा दुधीचा डोसा आहे. तर ह्या उन्हाळ्याकरता तुम्ही हा दुधीचा डोसा नक्की तयार करून बघा. एकदम मऊ लुसलुशीत हा डोसा तयार होतो. आणि ही चटणी जी आहे ती सुद्धा मस्त अशी चटपटीत चटणी तयार झालेली आहे. हा डोसा तुम्ही एकदा बनवून ठेवला तर दिवसभर खाऊ शकतात असाच राहतो. इतका मस्त हा डोसा तयार होतो. रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.